हॅलो, आज मी बनवली आहे शेपू पालकची भाजी. ही भाजी खूप छान होते. शेपू पालक न खाणारेही ही भाजी आवडीने खातात. मी पहिले शेपू आणि पालक स्वच्छ धुवून घेतले आहे आणि ते चांगल्या प्रकारे निथरत ठेवले आहे. त्यातलं पाणी निथरल्यानंतर मी ती बारीक चिरून घेतली. चिरल्यानंतर मी ती कुकरला लावली. त्याच्यात थोडं कमी प्रमाणात पाणी टाकलं आहे. ती लवकर शिजते. ते शिजल्यानंतर थंड झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडं दोन चमचे बेसन मिक्स केलं आहे. बेसन हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं आहे. हे मिक्सरला लावायचे नाही, आपल्या हाताने जेवढं चांगल्या प्रकारे मिक्स करता येईल ते मिक्स करायचं. त्यानंतर मी फोडणीला दिला आहे लसूण, हिरवी मिरची आणि उकडलेला बटाटा आणि जिरे हे नक्की टाकायचे. त्यानंतर फोडणीला टाकल्यानंतर लसूण हा चांगल्या प्रकारे लाल होऊ द्यायचा. त्यानंतर टाकायचा त्यात उकडलेला बटाटा नंतर टाकायचे आहे हळदही चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायची. त्यानंतर आपण जे शेपू पालकचे मिक्स केले आहे ते मिक्स करून त्यात ओतायचे आणि अशा प्रकारे ही भाजी चांगल्या प्रकारे उकळवून घ्यायची. ही भाजी भातासोबत खूप छान